नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि आपल्या सर्वांसाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती आपण सर्वांनी थंबनेलमध्ये पाहितली व जी माहिती आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली, ज्या माहितीच्या अनुसार आता 2च दिवसात आपल्यापाशी असणाऱ्या गावरान कोंबडीच्या अंडे उत्पादनात होऊ शकते प्रचंड वाढ. होय मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून जो माझा सामान्य कुक्कुटपालक बांधव अडचणीत होता, जो सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचार करत होता की अचानक असं काय झालं की ज्यामुळे माझ्या फार्मवरील कोंबड्याच्या अंडे उत्पादनात या ठिकाणी भयंकर घट झाली. तर मित्रांनो, घाबरू नका, एक असा उपाय घेऊन आलो आहे की ज्या उपायाचा वापर करून आपल्या फार्मवरील कोंबडीच्या अंडे उत्पादनात 2च दिवसात होऊ शकते प्रचंड वाढ. आजच्या व्हिडिओत हे जाणून घ्यायचे की कोंबडीचा अंडे उत्पादन अचानक का घटते व कोंबडीचा अंडे उत्पादन अचानक घटल्यानंतर असा कोणता उपाय करायचा की ज्यामुळे फक्त 2च दिवसात आपल्या कोंबडीच्या अंडे उत्पादनात होऊ शकेल या ठिकाणी प्रचंड वाढ. चला तर मग हा उपाय कोणता व याचा वापर कशा पद्धतीने करायचा व खरंच या वापरामुळे 2च दिवसात कोंबडीच्या अंडे उत्पादनात वाढ होऊ शकते का? आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तरे. या प्रश्नांची अचूक व सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता हा उपाय केल्याने फक्त 2च दिवसात आपल्या फार्मवरील कोंबडीच्या अंडे उत्पादन होऊ शकते या ठिकाणी प्रचंड वाढ. पण असा कोणता तो उपाय की ज्या उपायाचा वापर केल्याने फक्त 2च दिवसात आपल्या फार्मवरील कोंबडीच्या अंडे उत्पादनात होऊ शकते प्रचंड वाढ? चला तर मग हा उपाय कोणता व याचा वापर कशा पद्धतीने करायचा हे सगळं तुम्हाला आता समजावून सांगतो. मित्रांनो, हा उपाय तुमच्या समोर सादर करण्यापूर्वी आपल्या सर्वांना कळकळीची मनापासून एक विनंती आहे की आपण सर्वांनी हा उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि जास्तीत जास्त माझा जो कुक्कुटपालक बांधव की जो सध्या अडचणीत आहे, जो सध्या या ठिकाणी परेशान आहे, त्याच्यापर्यंत जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करा. आणि मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो, आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यानं तुमच्या सर्व समस्यांचं सोल्युशन येत्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मिळत राहते. तर चला मित्रांनो, आता असा कोणता तो उपाय की ज्यामुळे 2च दिवसात कोंबडीच्या अंडे उत्पादन होऊ शकते प्रचंड वाढ, तर हे आता जाणून घेऊया. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपल्या समोर ही समस्या वारंवार येत असते की आपल्या कोंबडीच्या अंडे उत्पादनात अचानक आपल्याला घट दिसते. कधी कधी तर या ठिकाणी कोंबडीचं जे अंडे उत्पादन आहे ते डायरेक्टली 0पर्यंत खाली येते आणि ही समस्या चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या प्रत्येक सामान्य कुक्कुटपालक बांधवासमोर निर्माण झाली. मग तुम्हाला प्रथम हे समजावून सांगतो की कोंबडीचं जे अंडे उत्पादन आहे ते अचानक का कमी होते. म्हणजे कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होण्यामागची जेव्हा कारणे आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला कोंबडीचं अंडे उत्पादन कशा पद्धतीने वाढवायचं हे लक्षात येईल. चला तर मग जाणून घेऊयात प्रथम की कोंबडीचं अंडे उत्पादन अचानक कमी का होऊ शकते. तर बघा मित्रांनो, कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कोंबडी आजारी असणं.
जर आपली कोंबडी ही आजारी असेल तर त्या परिस्थितीमध्ये कोंबडीचं अंडे उत्पादन हे कमी होऊ शकते. मग कोंबडीचं अंडे उत्पादन कमी झाल्यानंतर तात्काळ आपल्याला काय करायचं आहे की आपल्या फार्मवर कोणता आजार तर आला नाही ना, हे जाणून घ्यायचं आहे. आणि जर छोटा मोठा कोणता आजार आला असेल तर तात्काळ त्याच्यावरती उपाययोजना करायची आहे. असं केल्यानं तात्काळ आपल्या कोंबडीच्या या ठिकाणी अंडे उत्पादनात आपल्याला वाढ दिसून येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अचानक वातावरणात जर खूप मोठा बदल झाला तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कोंबडीच्या अंडे उत्पादनामध्ये प्रचंड घट ही दिसून येऊ शकते. मग अचानक वातावरणातील बदल म्हणजे काय ते समजावून सांगतो. बघा मित्रांनो, अचानक खूप जास्त ढगाळ वातावरण निर्माण झालं किंवा अचानक कडाक्याची थंडी पडली किंवा अचानक कडक ऊन पडलं, अचानक आर्द्रता खूप मोठ्या प्रमाणात वाढली, तर अशा परिस्थितीमध्ये आपली कोंबडी शीत रक्तपेशी असणारा पक्षी असल्यामुळे वातावरणीय बदलाशी जुळवून घेण्यासाठी तिला थोडासा कालावधी लागतो. अशा परिस्थितीमध्ये ती स्वतःच्या शरीरातील सर्व शक्तीचं संचयन करून या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून अशा परिस्थितीमध्ये स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सर्व शक्ती यूज केल्यामुळं कोंबडीचं अंडे उत्पादन घटत असते. म्हणजे आता तुम्हाला हे समजलं असेल की कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होण्यामागचं महत्त्वाचं कारण एकतर आजार किंवा वातावरणातील बदल. आता तुम्हाला सांगतो असा उपाय की ज्या उपायाचा वापर केल्यानं 2च दिवसात कोंबडीच्या अंडे उत्पादनात होऊ शकते प्रचंड वाढ. तर मित्रांनो, हे दोन्ही उपाय जे आहेत ते एकाच वेळी वापरायचे आहेत आणि जर हे दोन्ही उपाय आपण वापरले तर 48 तासात आपल्या फार्मवर कोंबडीच्या अंडे उत्पादनात आपल्याला 100% वाढ दिसून येऊ शकते. मग हे उपाय कोणते आहेत प्रथम समजून घ्या. मित्रांनो, पहिला उपाय आहे देशी दारूचा. मित्रांनो, कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कोंबडीच्या शरीरामध्ये या ठिकाणी थंडावा निर्माण होणं किंवा कोंबडीला अनुकूल परिस्थिती अंडे निर्माण करण्यासाठी उपलब्ध न होणं. अशा परिस्थितीमध्ये देशी दारू हा रामबाण उपाय आहे. जर देशी दारूचा उपाय अशा परिस्थितीमध्ये आपण निरंतर 8-10 दिवस केला तर हमखास आपल्या कोंबडीच्या अंडे उत्पादनामध्ये 2च दिवसात वाढ होते. कारण देशी दारूचा वापर केल्यामुळं देशी दारूत उपलब्ध असलेलं अल्कोहोल कोंबडीच्या शरीरामध्ये असणारी जी गरमी आहे तिला वाढवते. याच्यामुळं छोटा मोठा आजार असेल तो दूर होऊन जातो आणि कोंबडीला हायसं वाटते. शरीरामधील गरमी वाढल्यामुळं कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस व्हायला लागतो आणि ॲक्टिव्हिटी खूप जबरदस्त पद्धतीनं होऊ लागतात आणि याच्यामुळं कोंबडीच्या अंडे उत्पादनात 2च दिवसात वाढ होऊन जाते. मग ही दारू देण्याची पद्धत कशी? लक्षात घ्या, देशी दारू ही औषध रूपानं वापरायची आहे. देशी दारूचा वापर आपल्याला 1 लिटरसाठी 5 ml करायचा आहे 4 महिन्याच्या वरच्या पक्ष्यांसाठी. यामुळं आजाराला थोपवण्यात तर मदत होते, पण दुसरीकडे या ठिकाणी कोंबड्यांच्या अंडे उत्पादनात सुद्धा वाढ होते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण निरंतर अंडे उत्पादन कमी झाल्यानंतर जर 8-10 दिवस देशी दारूचा या पद्धतीनं वापर करत असाल तर तुम्हाला अंडे उत्पादनात 2च दिवसात वाढ दिसून येते. दुसरीकडे आपण सर्वांनी बघितलं तर या उपायासोबत आणखीन एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे, जो उपाय याला जोडून आहे. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, एका ड्रिंकरमध्ये देशी दारू मिक्स करायची आहे, तर दुसऱ्या ड्रिंकरमध्ये आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी जर 1 लिटर पाणी असेल तर त्याच्यामध्ये 25 ग्रॅम लसूण कुटून तो बारीक करून त्याचा अर्क म्हणजे ग्लासभर पाण्यात घ्यायचं. मग तो एकजीव करायचा कुटलेला लसूण आणि मग त्याला गाळून घ्यायचं. मग हा अर्क काय करायचा आहे, 1 लिटर पाण्यात टाकायचा आहे. जर 10 लिटर पाणी असेल तर 250 ग्रॅम लसूण कुटून त्या ठिकाणी अर्क काढून त्याच्यात मिक्स करायचा आहे. जर असं आपण सर्वांनी केलं तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की याच्यामुळं काय होईल की कोंबडीच्या शरीरामध्ये उष्णता वाढण्यास मदत होईल. लसणामध्ये एक विशिष्ट प्रकारचं केमिकल असते, जे केमिकल क्रॉसिंगसाठी महत्त्वाचं ज्या पद्धतीनं असते त्याच पद्धतीनं अंडे उत्पादनासाठी सुद्धा अनुकूल असते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर 10 लिटर पाणी कोंबड्यांना दिवसभरात देत असाल तर त्यापैकी 5 लिटर पाण्यामध्ये आपण देशी दारू द्या आणि 5 लिटर पाण्यामध्ये लसूण हा औषध रूपानं द्या.
हा उपाय 10 दिवस केल्यानं तुम्हाला कोंबडीच्या अंडे उत्पादनात 2च दिवसात वाढ दिसायला सुरू होते आणि ही वाढ कायमस्वरूपी टिकून राहते. म्हणून मित्रांनो, प्रत्येक समस्येचं सोल्युशन असते, घाबरून जायचं नाही. याही समस्येचं सोल्युशन निघालं ना, त्याच्यामुळं विश्वास ठेवायचा आपल्या उदय सरांवरती आणि रायझिंग स्टार परभणीवरती. तर मित्रांनो, जर अचानक कोंबडीचं अंडे उत्पादन कमी झालं असेल किंवा कोंबडीचं अंडे उत्पादन 0 झालं असेल, तर हा उपाय करून घ्या. यामुळे 100% आपल्या कोंबडीच्या अंडे उत्पादनात 2च दिवसात प्रचंड वाढ होऊ शकते. मित्रांनो, कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून जर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याची आपली इच्छा असेल, तर आपल्याला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हे योग्य मार्गदर्शन आम्ही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंगमार्फत पुरवत आहोत. यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केले जाते. या मार्गदर्शनामध्ये आपण कोंबडीच्या असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, त्या सर्व समस्येचं सोल्युशन देतो. ही ऑनलाईन ट्रेनिंग जी असते तर दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये पहिल्यांदा एक लेक्चर घेतले जाते आणि त्याच्यानंतर वेदर बुलेटिन किंवा पुढच्या आठवड्याभरात वातावरणात जो काही बदल होणार, या बदलाचा कशा पद्धतीनं प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती होऊ शकतो आणि त्यापासून त्यांचा कशा पद्धतीनं बचाव करायचा आहे. त्यानंतर तिसरं सेगमेंट असते प्रश्न उत्तरांचं. जे काही प्रश्न आठवड्याभरात निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपणास दिली जातात. अशा पद्धतीने ही ऑनलाईन ट्रेनिंग असते. ज्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये आम्ही 5 उद्दिष्ट घेऊन चालतो. पहिलं उद्दिष्ट किंवा तुमच्या फार्मवरील कोंबड्यांचा व पिल्लांचा जो खाद्य खर्च आहे तो 80% कमी करणं. दुसरं आमचं उद्दिष्ट काय आहे, की जी कोंबडी आहे, जी पिल्लं आहेत, यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन. आणि लसीकरण करून सुद्धा जर आजार आला तर तो आजार तात्काळ ओळखून कोणता उपाय व कोणता इलाज करायचा याबद्दल माहिती, ज्यामुळं आपल्या फार्मवरील कोंबड्यांचा व पिल्लांचा मृत्यूदर अजिबात वाढणार नाही. त्यानंतर तिसरं जे उद्दिष्ट आहे ते लक्षात घ्या, की आपल्या कोंबडीसाठी, पिल्लांसाठी शत्रू पक्षापासून, शत्रू प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी वादळी वारं आहे, त्याबरोबर कडक ऊन आहे, कडाक्याची थंडी आहे, पाऊस आहे, अवकाळी पाऊस आहे, गारपीट आहे. या सर्वांपासून संरक्षण करण्यासाठी आदर्श व मजबूत शेड असायला हवा. हा आदर्श व मजबूत शेड कमीत कमी भांडवलात, कमीत कमी जागेत, कमीत कमी मेहनतीत व कमीत कमी वेळात कशा पद्धतीनं निर्माण करायचा हे सगळं समजावून सांगितले जाते, ज्यामुळे तुमच्या असणारी पैशाची बचत होऊन जाईल, वेळेची बचत होईल व जागेची बचत होईल. त्यानंतरचं उद्दिष्ट चौथं जे तर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन, तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग, फीडिंग आणि वॅक्सिनेशन हे कधी कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन, ज्यामुळं छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत काही टेन्शन राहणार नाही. पाचवं आणि शेवटचं उद्दिष्ट, की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये निर्माण झालेली कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ली यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन. अशा पद्धतीनं आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करतो, ज्यामुळे आमच्या मार्गदर्शनासह जुडून असलेले कुक्कुटपालक बांधव लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहे. जर खऱ्या अर्थानं तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आजच नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी संपर्क साधा लखन सरांशी, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. या क्रमांकावरती कॉल केल्यानंतर लखन सरांना सांगा की बाबा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे. मग लखन सर काय म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 या फोनपे, गुगल पे नंबरवरती 500 रुपये पाठवून जरूर स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन या ठिकाणी मिळत राहील, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा हा या ठिकाणी होईल परिपूर्ण. तर मित्रांनो, खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन करून जर लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर त्वरा करा, घाईघाईनं आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा, ज्यामुळे होईल आपल्याला खूप खूप फायदा.
याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण पाहितलं की गावरान कुक्कुटपालनात कोंबडीचं अंडे उत्पादन अचानक कमी झाल्यानंतर काय करायचं, की ज्यामुळे 2च दिवसात कोंबडीच्या अंडे उत्पादनात होऊ शकेल या ठिकाणी प्रचंड वाढ. व्हिडिओमधील माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही समस्या असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक मी प्रयत्न करत राहील. जर व्हिडिओमधील माहिती आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर कुक्कुटपालक बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.